नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 27 जानेवारी 2026 रोजी काढण्यात आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या शासन निर्णयाची म्हणजे GRची सविस्तर माहिती पाहणार आहोत. हा GR आहे राष्ट्रीय खाद्य तेल अभियान म्हणजे तेलबिया संदर्भात सन 2025-26 साठी, ज्यामध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गांसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हा GR राष्ट्रीय खाद्य तेल अभियान अंतर्गत तेलबिया पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी काढण्यात आलेला आहे. तर राष्ट्रीय खाद्य तेल अभियान म्हणजे काय? तर मित्रांनो, देशभरात तेलबियांचे उत्पादन वाढावे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि खाद्यतेल आयात कमी व्हावी या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय खाद्य तेल अभियान सुरू केले आहे. या अभियानात बियाणे, खते, औषधे, सिंचन साधने आणि शेती अवजारे व यंत्रणे या गोष्टींसाठी अनुदान दिले जाते. तर एकूण मंजूर निधी किती? तर या GRनुसार सन 2025-26 साठी एकूण निधी रुपये 6,737.49 लाख. यामध्ये केंद्र शासनाचा हिस्सा रुपये 4,042.49 लाख म्हणजे 60% आणि राज्य शासनाचा हिस्सा रुपये 2,694.99 लाख म्हणजे 40%. हा निधी आयुक्त कृषी पुणे यांना वितरित करण्यात आला आहे. नंतर प्रवर्गनिहाय निधी वाटप पाहूया. तर सर्वसाधारण प्रवर्ग एकूण निधी रुपये 5,311.17 लाख. नंतर अनुसूचित जाती म्हणजे SC एकूण निधी रुपये 821.53 लाख आणि अनुसूचित जमाती म्हणजे ST एकूण निधी रुपये 604.79 लाख. म्हणजेच तिन्ही प्रवर्गांसाठी स्वतंत्र आणि स्पष्ट निधी मंजूर आहे. तर लाभ कोणाला मिळणार? तर या GRमध्ये स्पष्ट सांगितले आहे की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला शेतकरी आणि अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी यांना प्राधान्याने लाभ द्यायचा आहे. नंतर लाभार्थी निवड कशी होणार? तर अर्ज प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने तालुका व जिल्हा स्तरावर निवड, शेतकऱ्यांची यादी 15 दिवसांत वेबसाईटवर प्रसिद्ध आणि प्रत्यक्ष शेतावर तपासणी केली जाणार. नंतर अनुदान कसे मिळणार? तर मित्रांनो, या योजनेतील सर्व अनुदान DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. शेतकरी स्वतः बियाणे, खते, औषधे, यंत्रे खरेदी करू शकतो. नंतर नियंत्रण व अंमलबजावणी पाहूया. तर राज्यस्तर नियंत्रण आयुक्त कृषी पुणे, जिल्हा व तालुका स्तरावर कृषी अधिकारी आणि नियमित तपासणी व अहवाल अनिवार्य. नंतर महत्त्वाचे निर्देश पाहूया. तर निधी तात्काळ खर्च करणे बंधनकारक, केंद्र शासनाच्या सूचनांचे पालन आवश्यक आणि उपयोगिता प्रमाणपत्र वेळेत सादर करणे आवश्यक. तर मित्रांनो, हा 27 जानेवारी 2026चा GR तेलबिया पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. जर तुम्ही सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, तीळ, करडई घेत असाल तर ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.